विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही सगळ्या लोकसभेचा हा संपूर्ण प्रवास करताय, परंतु एक काल बातमी वेगळी आली होती की मनसे सुद्धा महायुतीत येणार आहे आणि मनसेला ही जागा सोडली जाईल अशी चर्चा सुरू झाली। तुमचं काय नेमकं मत? नाही बघा, मी दक्षिण मुंबईचा कानाकोपरा यासाठी फिरत आहे की इकडनं एनडीएचा उमेदवार निवडून यावा। मी काय माझ्या वैयक्तिक प्रचारासाठी फिरत नाहीये। माझी संकल्पना आहे की इकडनं जो उमेदवार एनडीए देईल, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे जे सहयोगी पक्ष आहेत ते सर्व मिळून जो निर्णय घेतील, त्या निर्णयातनं जो उमेदवार दक्षिण मुंबईला प्राप्त होईल तो निवडून आणायचं हेच आमचं ध्येय आहे आणि त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आम्ही कष्ट करत आहोत। मला काही शब्द मिळाला होता का तुम्ही उमेदवार असाल इकडचे? नाही बघा, शब्द द्यायचा किंवा घ्यायचा काही प्रश्न येत नाही। पार्टीचा कार्यकर्ता हा पार्टीसाठी काम करत असतो, त्यामुळे ह्यात शब्द घेणं किंवा देण्याचा काही विषय येत नाही। आणि तसंही भारतीय जनता पार्टी माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलं आहे आणि त्यामुळे मला काय त्यांच्याकडे अधिक मागायची गरज नाहीये आणि जो निर्णय पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करू। जर का पक्षाला वाटलं की मी विधानसभेत काम करावं तर मी विधानसभेत काम करीन, जर लोकसभेत माझा उपयोग होणार असेल तर मी लोकसभेत काम करीन आणि जर का पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर तिकडे काम करीन। पण इकडनं एनडीएचा उमेदवार निवडून येईल एवढी मी आपल्याला खात्री देतो। मनसे आल्याने किती फायदा होऊ शकतो? जर मनसेचा उमेदवार असेल किंवा महायुतीचा उमेदवार भाजपचा असेल, किती फायदा होऊ शकतो? नाही, मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण मुंबईत एक ताकद आहे आणि जर का ती ताकद, त्यांची विचारधारा ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी संलग्न आहे, इकडे जो विचार त्यांचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आहे याच्यात सिमिलॅरिटी असल्यामुळे लाईक माइंडेड फोर्सेस जेवढे एकत्र येतात तेवढी ताकद वाढेलच। अनेक वर्षापासून शिवसेनेचे खासदार आहेत, पण यावेळी भाजपला संधी या ठिकाणावरून आहे आपला खासदार निवडून देण्याची। आता मनसेच्या एंट्रीमुळे थोडंसं पुढे मागे करण्याचा चिन्ह जे आहेत निर्माण झाले, पण भाजप या जागेवरती ठाम आहे असंही कळतं। आपण अगदी योग्य म्हणालात की 10 वर्षापासून इकडे उबाटा गटाचा खासदार आहे, पण तो उबाटा गटाचा आहे। दक्षिण मुंबईला कधी खासदारच लाभला नाहीये, कारण जिथे जिथे मी गेलोय त्या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं एकच आवाज येतोय की 10 वर्षापासून आम्ही आमच्या खासदाराला पाहिलं देखील नाहीये। त्यामुळे खऱ्या अर्थाने दक्षिण मुंबईला खासदारच लाभला नाहीये। आज केंद्र शासनाशी निगडीत बीपीटीचा विषय असो, आज केंद्र शासनाशी निगडीत एनटीसी मिल्सचा विषय असो, आज केंद्र शासनाशी निगडीत अनेक असे विषय आहेत ज्याच्या संदर्भात इकडच्या खासदारांनी तोंडही उघडलं नाहीये आणि म्हणून मला वाटतं आता दक्षिण मुंबईला खरी वाट पाहत आहेत खऱ्या लोकप्रतिनिधीची आणि एनडीए मार्फत ही त्यांची गरज पूर्ण केली जाईल। दावा कायम असेल या जागेवर? नाही, स्वाभाविक आहे। भारतीय जनता पार्टीचे 2 इकडे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीची ताकद या विभागात चांगली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची स्वाभाविकरित्या ही अपेक्षा असेल की इकडे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार यावा। परंतु तसं असलं तरी या दक्षिण मुंबईतला प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा हा एनडीए जो उमेदवार देईल त्याच्यासाठी काम करेल आणि भारतीय जनता पार्टीचा असो किंवा इतर कुठच्या मित्रपक्षाचा असो, आम्ही त्यासाठी मेहनतीने काम करू। साहजिकच आहे, मित्र पक्षांचा म्हणजेच एनडीएचा कुठलाही घटक पक्षातला जरी उमेदवार असला तरी त्यासाठी आम्ही काम करू असं राहुल नार्वेकर या ठिकाणी बोलतायत। कॅमेरा रोहन पवारसह विनायक डावरू, युनियन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।